नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तसेच माता जगदंबा कामाक्षी मातेच्या आशीर्वादाने तसेच जोग महाराज भजनी मठाचे मठाधिपती श्री गुरु आपल्या सर्वांचे गुरुवर्य माधवजी महाराज गुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेला हा नामयज्ञ आणि आजच्या ह्या 6व्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा महाराष्ट्रातले जे शिखरावरती असलेले कीर्तनकार आहेत त्यातल्या सर्वोच्च परमबिंदू मानल्या जाणाऱ्या अनेक कीर्तकारांपैकी एक असलेले आपल्या सर्वांचे आदरणीय हबप श्री महादेवजी महाराज राऊत यांच्या आज सुंदर अशा वाणीतनं श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत या अभंगावरती महाराजांनी आपल्या समोर आज चिंतन केलं. मी आमच्या गावचं महाराज हे भाग्य समजतो की तुम्ही आज ह्यासारख्या डोंगर दऱ्यामध्ये असणाऱ्या गावांमध्ये येऊन कीर्तन करत आहात. भाग्य ह्या करता की महाराजांचं ज्या पद्धतीचं नेतृत्व आज वारकरी संप्रदायामध्ये आहे इतकं सर्वोच्च नेतृत्व क्वचितच काही कीर्तनकारांचं असेल आणि त्यापैकी एक असलेले महाराज. त्यामुळे आम्ही जन्मोजन्माचं भाग्य समजतो की तुम्ही आमच्या गावामध्ये आलात. तसंच मी अजून एक गोष्ट जरूर सांगेल की आपल्या गावामध्ये महाराज आले त्याचं भाग्य किती महत्त्वाचं आहे. कारण आज महाराष्ट्रामध्ये संत तुकाराम महाराजांच्या 375व्या वैकुंठ गमन सोहळ्याचा खूप मोठा सोहळा महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या ठिकाणी चालू आहे आणि याची सुरुवात आपल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे झालेल्या कीर्तनांपासून सुरू झाली आणि त्याचा एक छोटासा भाग आम्ही होतो. आमच्या गावाने त्यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि त्याचा समारोपाचा कार्यक्रम महाराज बोलणं वावगं ठरेल की काल्याचा कार्यक्रम हा डोंगर भंडारा डोंगर श्री क्षेत्र देऊळ ह्या ठिकाणी होतो आहे आणि तिथे 13 मार्च 2025 रोजी 5व्या दिवसाची संध्याकाळी 6 वाजताची सेवा संत तुकाराम महाराजांच्या चरणावरती महाराजांची होते. हे आपलं भाग्य म्हणावं की महाराज आपल्या गावामध्ये आले ज्यांची सेवा तुकाराम महाराजांच्या चरणावरती होते आणि महाराजांनी आज अभंगातच सांगितलं पाय पडण्याचं महत्त्व. त्यामुळे संतांची पायी हा माझा विश्वास आणि तुम्ही ज्या भूमीतनं आलात त्या भगवान बाबांच्या आरतीमध्येच म्हटले की उगवल्या तुळशी रक्त सांडिले जिथे किंवा बैसोनी पाण्यावरती वाचली ज्ञानेश्वरी. अशा भगवान बाबांच्या भूमीतनं आपण आलात त्याबद्दल महाराज मी आपले आभार व्यक्त करतो. तसंच इतर गाव